आज आपल्या कार्यालयातील उपलेखापाल श्रीयुत दिलीप जानकर यांची बदलीपेक्षा आपल्या डिपार्टमेंटचा जो आकृती बंद झाला त्यामध्ये उपलेखापालाचं पद व्यपगत झाल्यानं त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटनं त्यांची बदली त्यांच्या स्वगृही केली. तसं पाहिलं तर उपलेखापालाच्या पदाची आपल्या कार्यालयाला गरज होती. ते लॅप्स नसतं झालं तरी चाललं असतं आणि अकाउंटचं काम त्या पदाला असतंय. जानकर साहेबांनी ते अकाउंटचं काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलं. 2-2.5 वर्ष त्या ऑफिसमध्ये होते. अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी ते काम पार पाडलं. त्यांचं बहुतांश सगळं काम नियमाला धरून असायचं. नियमाच्या बाहेर शक्यतो ते कोणतं काम करत नव्हतं. आणि विशेष म्हणजे त्यांचं ते इथं आल्यापासून आपल्या सर्वांचा पगार अगदी वेळेवर 31 तारखेला 1 तारखेला ते करण्यात कायम यशस्वी असायचे. त्यामुळे आपल्याला कधी त्याची हे बातमी नाही, मुली बातमी नाही की पगार उशिरा होते. म्हणून वेळच्या वेळेला पगार त्यांनी सगळ्यांचा केलेला आहे. सर्वांशी त्यांचे संबंध अगदी सौहार्दाचे राहिले आहेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी 2-2.5 वर्ष या कार्यालयात काढले. बदली प्रमोशन ह्या शासकीय प्रोसिजरमधला भाग असतो. त्यामुळे दरवर्षी आपल्याला अशा प्रसंगाला सामने करायला लागतं. तरी या कार्यालयामार्फत एक प्रेमाची भेट देऊन त्यांना या कार्यालयातून आपण निरोप देऊया आणि त्यांना आपले माननीय जिल्हा नियोजन अधिकारी स्वराज साहेब कोणाला बोलायचं असेल तर बरं जानकर साहेबांच्या बद्दल जर तुम्हाला आपले मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण करू शकता. मग आपण जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या मला असते त्यांना एक प्रेमाची भेट वस्तू देऊन सोडून बाकीचे हा पण मागे DSU टीम मधलं बोला कोणतरी. माननीय जानकर सरांनी आम्हाला या हॉलचा बोलत पुढे वाया घालवायला. जानकर सरांनी आम्हाला जॉईन झाल्यापासून आम्हाला खूप मदत केली. खरं सांगायचं तर आम्हाला तसं प्रशासकीय माहिती नाहीये, कसं पत्र लिहायचं, बाकी गोष्टी ज्या आहेत GR कुठे शोधायचे ह्या माहिती आम्हाला सरांकडनं मिळाल्या. इंडस्ट्रीयल मधलं किंवा DIC असो MIDC असो त्याचे लॉज असो ते आम्हाला माहिती आहे, पण ऑफिस मधलं हे काम करण्याची पद्धत माहीत नव्हती. जानकर सरांनी शिकवली, त्याचे खूप खूप आभार. इथून पुढे त्यांना असा त्रास देत राहू, तिथं जातील तिथे. त्यांचा फोन लागला तर पुढे श्री दिलीपराव जानकर साहेब उपलेखापाल त्यांची बदली महाबळेश्वरला कोषागार कार्यालयात झालेली आहे. त्यानंतर आपण इथे बोललो आहोत. त्यांच्यासोबत काम करण्याचा मला 2.5-3 वर्ष आला योगा. आस्थापना लेखा क्षेत्रातले धुरंधरच आहेत ते. भरपूर चांगलं नॉलेज आहे आणि म्हणजे त्यांच्या मला असं जाणवलं की त्यांना कॉम्प्युटरचं पण भरपूर चांगलं नॉलेज. एक्सेल असो, तुमचं ते बिल पोर्टल असेल किंवा बाकीच्या काय काय जे आहे त्यांच्या रिलेटेड आस्थापना किंवा लेखाच्या बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे आणि काम त्यांचं फास्ट आहे. साहेबांनी सांगितलं की ते अर्धा 1 तास बसून राहत आहेत. 3.5 वर्ष झालं सगळ्यांच्या सोबत असतात. मला वाटतं मला याच्या अगोदर 2-3 उपलेखापालांसोबत काम करायला मिळालं. ते मुजवर मॅडम असतील, माने सर असतील, शेख साहेब होते कोल्हापूरचे आणि अजून एक कोणतरी मॅडम होत्या कुमार मॅडम. तुमच्यासारखं कोण मिळून मिसळून याच्या अगोदर तरी मी बघितलेलं नाही. आपल्या इथं जागा असलेलं नक्कीच थांबवलं असतं. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढे चला फटाफट. महत्वाचा आहेस तू पुढे. बोलते तुला शोधून त्यांनी घेतलं इथं. जानकर सरांना पहिल्यांदा तर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी त्यांच्याच ओळखीने इथं आलेलो आहे. मी आता टॅलीचा कोर्स वगैरे केला होता, पण त्यांच्याकडून जे एक्सेलचं वगैरे ते शिकले ते खूप मला नॉलेज मिळालं आणि त्यांच्याकडून ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या मला पुढे भविष्यात उपयोगी पडतील. त्यांनी मला तर खूप गोष्टी शिकवल्या आणि त्यांनी मला असं लहान मुलासारखंच त्यांच्या सांभाळून घेतलं. माझ्या काही चुका वगैरे असतील तर त्या पण त्यांनी आपलं स्वतःशी हे करून मला मॅनेज केलेलं आहे व्यवस्थित.
मी त्यांना पुन्हा सुद्धा असं फोन करत राहीन माझ्याकडनं काय वगैरे काय मला येत नसेल तर वगैरे, आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. चला प्राजक्तानं बोलायला पाहिजे की तुमच्या अडचणीसाठी खूप शुभेच्छा आणि तुमच्यामुळे खूप काही शिकले मी आणि आमचं खालचं वातावरण सगळं सरांमुळे खूप आनंदी होतं. आता तिथं शेखराव साहेब आहेत त्यामध्ये काही नाही ते जरा शांत असतात ना. नाही. आता तुम्ही आपण कसं एकत्र राहतो तसं त्यांना तुम्ही बोलतं करा ना काय जाकर सर हा. तुमच्या अडचणीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅडम बोलणार आहे, ठीक आहे मॅडम बोला तुम्ही परत बोबडे साहेब. जानकर सरांना उपलेखपाल महाबळेश्वर या ठिकाणी केलेलं ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यालय पोस्टिंग मिळाली. ऍक्च्युली आपल्या इकडचं पद लॅब झाल्यामुळे त्यांना तिकडे पदस्थापना त्यांनी करून घेतली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि जानकर सरांना आस्थापनेचं बरेच चांगलं नॉलेज आहे. वेदखावणे आस्थापना मला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. नवीन सिस्टीम आलेल्या आहेत, बऱ्याच गिफ्ट्सला, बऱ्याच बिल पोर्टलला, VPDA ला, अशा ते वेगवेगळ्या सिस्टीम त्यांनी चांगल्या पद्धतीने हँडल केलेल्या आहेत आणि त्यांचं त्यातलं नॉलेजही आहे. आणि जर त्यांना माहिती नसेल तर त्यांनी स्वतः ट्रेझरीत जाऊन ते फॉलो घेऊन काम करून घेऊन यायचे. त्यामुळे एका दिवसात म्हणलं तरी मला नेहमी चॅलेंज व्हायचे, मॅडम तुम्हाला पगार संध्याकाळी पाहिजे. सकाळी टाकले की ते मला संध्याकाळी चॅलेंज लावून म्हणजे सर मला नाही संध्याकाळी अकाउंटला पगार असायचं. एवढी गोष्ट त्यांची हे होती ट्रेझरीत पण बऱ्याच वेळेला त्यांचं म्हणजे तीच दर्शन आता पण त्यांनी फक्त पूर्ण झालेलं पाहिजे की आमच्या माणसाचं करू नक्की करू. तर ते त्यांचं म्हणजे एक आहे तिथे जाऊन त्यांनी मधीच कामांचा फॉलोअप घेतलेला आहे. समोरची कामं मार्गी लावलेली आहेत आणि आता पण बऱ्याच त्यांना आता जेव्हा समजले की आता सोडणार आहे तरी त्यांनी बरीच जे राहिलेली कामं आहेत ती बऱ्यापैकी पूर्ण केलेली आहेत. भरपूर म्हणजे आस्थापना आणि एका दोन्ही कामं म्हणजे खूप मोठा व्याप आहे. तसं बघायला गेलं तर सर्व कर्मचाऱ्यांचं सगळं जे बघणं नियोजन, त्यांचं जे काही रजा असेल, त्याचे आदेश असतील, सर्व्हिस बुक असेल, ते भरपूर मोठा व्याप आहे. त्याच्यानंतर ना लेखामध्ये बघितलं तर बिलही त्या प्रकारचे असतात. मार्च एंडिंगला पण एवढी बिलं असतात. म्हणजे तेवढ्या अलर्टपणे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जे नवीन आलेले आहेत त्यांच्याकडून तशाच आमच्या हळूहळू करणं अपेक्षा असते. त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी शिकला असेल असं मला अपेक्षा आहे. आणि पुढील वाटचालीसाठी जानकर सरांना शुभेच्छा आणि तुम्हालाही शुभेच्छा. आमचे सहकारी मित्र वित्त विभागाचे धुरंधर आमचे ट्रेझरीचे सगळे आम्ही त्यांना डॉक्टर म्हणतो. खरं तर ट्रेझरी म्हणजे बऱ्यापैकी ऑपरेशन सक्सेस करतात. त्याचा रिझल्ट असा कुठलंही काम सक्सेस करायचं तर आपल्याला कुठलाही टीओ आला की पहिल्यांदा त्यांच्याकडे त्यांना सांगितलं की ओके ते काम होत असतं. असे आमचे श्री जानकर म्हणजे आता सोडकडेही जात आहेत आमच्या वित्त विभागाच्या आणि तिथं उपपोषक अधिकारी म्हणून राहणार पद मोठं आहे, काम मोठं आहे खरं. तर त्यांना त्या पुढच्या वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिकडे गेला तरी थोडस आता मिसेरी अकाउंट सॉफ्ट त्यांनी माझी मला मदत लागणार त्यांची, त्यांना त्रास देणार तसं आपण करू. आपण त्यांच्याकडनं तसं कबूल करून घेतलंय तसं ते आपल्याला मदत 100% करणार. आणि त्यांनी कबूल केलं होतं खरं की मी रिटायर ह्याच ऑफिसला होणार आहे. माझ्या आधीच तुमची बदली होईल करायची. पण तसं काय न होता खरं ते जात मला लय दुःख झालं खरं. ते दुःख आता कुठं हे करायचं असं मला. तर त्यांनी ते दुःख व्यक्त करण्यासाठी एखादा असा कार्यक्रम घेऊन म्हणजे मला व्यक्त होत. तर अशा मी तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देऊ. तुम्हाला एक नवीन ठिकाणी हादर होण्यासाठी खास खास शुभेच्छा. आणि असंच प्रेम आमच्यावर राहू देत. फोन उचललं जावा लागला तर मेसेज केला तर रिप्लाय द्या. नाही तर सासूबाई
अजून कसं आलाय 7-4 घरात पाहिजे. काय नसून पाहिजे. आता सत्कार सत्कार आणि हे यांचं भाषण माझं भाषण संपलं घ्या हातात. हां तर आता आपल्या कार्यालयामार्फत एक प्रेमाची भेट म्हणून त्यांना आता महाबळेश्वरला खूप पाऊस आहे. पावसात पण थंडी पण आहे. आणि थंडी आहे. थंडी आणि पावसाचा दोन्ही विचार करून त्याचा त्यांनी स्वीकार करावा. थोडा साहेबांनी त्यांना एक पुस्तक आणि गिफ्ट देऊन त्यांना निरोप द्यावा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आता आपले सत्कार मूर्ती जानकर साहेब त्यांचं मनोगत व्यक्त करतात. बोला. काय मला त्यात काही स्टेजवर इथे नाही बोलायची सवय, परंतु आता मी इथं काम केलं सर्वांच्या खेळीमेळीत काम करायलाही मजा आली. अधिकारी आले गेले म्हणजे माळी साहेब त्या साहेबांच्या हाताखाली म्हणजे काम करायला फार मला आनंद. म्हणजे असं काही कोणाचे वादविवाद नाही किंवा काय, फक्त आता डाटा एंट्री ऑपरेटर आपले त्यातले मी मधनातनं त्यांच्यावर जरा रागवायचं म्हणजे त्याचा हेतू वेगळा होता माझा. पण त्याच्यातनं त्याने एक थोडं हे व्हावं ह्या उद्देशाने मी त्यांना हे करत होतो. मी शक्यतो कोणाला मी दुखवण्याचा नाही प्रयत्न केला, पण चुकून जर झालं असलं तर मी क्षमा मागतो आणि सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. सगळ्यात शेवटी मी या कार्यक्रमामध्ये श्रीयुत जानकर यांना शुभेच्छा देण्यासाठी बोलतो. आता उपलेखापाल हे जे पद आहे ते तसं पाहिलं तर महत्त्वाचं पद आहे. शासनानं ज्या उद्देशानं हे बघवलं ॲक्च्युली, तर ते त्यांचा हेतू वेगळा होता आणि खालची मागणी वेगळी आहे. म्हणजे खाली मागणी सगळ्या DPOंची आहे की हे पद असावं. शासनानं वरिष्ठ कार्यालयानं वेगळा विचार करून ते केलेलं आहे. जेव्हा हे पद लॅप्स झालं शेवटी एप्रिल, आय थिंक एप्रिलमध्ये ना, एप्रिलच्या स्टार्टिंगला, मार्च महिन्यापासूनच त्यांना ते हे होणार आहे आणि आपल्याला इथनं जावं लागणार आहे. तर ते GRची वाट बघत होते. तर तो सुदैवानं GR बदल्या व्हायच्या अगोदरच आला आणि त्यांनी मग ते GR जोडून मला बोलले ते की मी आता जाऊन भेटतो जॉईंट डायरेक्टरना, तिथून बदली करून घेतो. कारण जिल्ह्यामध्ये एकच पद होतं महाबळेश्वरचं जे वॅकंट होतं. मग जिल्ह्याच्या बाहेर त्यांना जावं लागलं असतं. मग त्यांची सोय व्हावी म्हणून मी सुद्धा त्या अर्जावर सही केली आणि पाठवून दिलं पुढं. त्यांच्या इच्छेनुसार बदली झाली. त्यांच्या जागी श्री कुलकर्णी आले होते. त्यांना आपण सांगितलं की आता नो, आमच्याकडे आहेत त्यांनाच आम्ही 1 महिनाभर एक्सटेंड करू आणि हे सोडू. मग तसं आपण त्यांना 2-2.5 महिने इथं थांबवून ठेवलं. आता तसं बरंच प्रेशर आलं आपल्यावर की आता सोडायलाच पाहिजे. त्यांच्या JD मॅडमचा फोन आला की आता 15 तारखेपर्यंत सोडा. कलेक्टर ऑफिस असल्यामुळे त्यांनी परस्पर ऑर्डर नाही काढली यांची रिलीवची, नाहीतर इतर ठिकाणी त्यांनी रिलीव परस्पर ऑर्डर काढून तिथली माणसं सोडवून घेतली. म्हणजे कलेक्टर ऑफिस म्हणूनकडे बघून ती ऑर्डर त्यांनी काढली नाही. फक्त फोन यायचा की काढू का, पण ते काय त्यांनी काढली नाही. तर हे पद आहे तसं वित्त विभागाचं, फायनान्स डिपार्टमेंट. आणि कसं असतंय आणि त्यांनी काम करता येतात नियोजनमध्ये. तसं वित्त आणि नियोजन एक सोबतच चालणारे 2 विभाग आहेत. हां, तर ते वित्तशिवाय नियोजनचं चालत नाही, नियोजनशिवाय वित्तचं चालत नाही. नियोजननं परवानगी नाही दिली तर वित्त काहीच नाही करू शकत आणि वित्तनं पैसे नाही दिले तर नियोजन पण काही नाही करू शकत, अशी परिस्थिती आहे. तर अशा विभागात काम करणं, मिसळून काम करणं आता काही लोकांनी सांगितलं, तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे की त्यांनी ते मिक्स होऊन काम केलं, जेणेकरून वातावरण चांगलं राहील. मुळात काय आहे, आपल्या इथं कामाचा फ्लो कंटिन्युअस आहे. म्हणजे पाणी कसं नदीचं कधी थांबत नाही, ते कायम चालू असतं, तसा प्रकार आहे इथं कामाचा. मग ते मॅनेजमेंट करणं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. 1 वर्षाचा सहवास त्यांचा लाभला मला सुद्धा. इथं जी पदभरती व्हायची होती, म्हणजे युजली काय होतं, मी ADPO असताना
तत्कालीन DPO आणि उपलेखापाल यांचा अजिबात पटायचं नाही. 1-2 सकाळी फायरिंग व्हायचेच आणि मग ते ऑफिस मग दिवसभर निवांत असायचं. तर त्यांनी ते फार चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलं. त्यांचं जे सबमिसिव्ह नेचर आणि काम करण्याची वृत्ती त्यामुळे ते घडून आलं. दुसरी गोष्ट, आता त्यांच्या जरी ते लांब महाबळेश्वरला थोडंसं जात असले सातारापासून, तरी पण जिल्ह्यामध्येच ते राहणार आहेत. घरी संध्याकाळी ते येऊ शकतात आणि कुटुंबियांसोबत राहू शकतात. ही एक चांगली गोष्ट आहे. या गोष्टी बोलून आता हे पुढचं जे आहे त्यांच्याकडचा जो चार्ज आहे तो आता यांच्याकडं आपल्याकडं नवीन महसूल सहाय्यक आलेत, त्यांच्याकडं देत असताना थोडं प्रेशर राहणार आहे. परंतु श्रीयुत जानकर यांनी जी टीम तयार केलेली आहे ती टीम त्यांना नक्कीच सहकार्य करेल. आणि इवन आता उपलेखापाल आपल्याला एक नेमायचं होतं खासदार फंडातून. ते नेमत असताना सुद्धा आपण त्यांना सांगितलं की तुमच्या पाहण्यातला माणूस घ्या. त्यांनी पहिल्यांदा 1 जण आले होते, परंतु पहिल्याच दिवशी त्यांचा काहीतरी BP वाढला. ते म्हणले आता दुसऱ्या दिवसापासून मी काही येत नाही. हां, मग ते BP वाढल्यामुळे ते मग म्हणले ठीक आहे, मी पण फार फोर्स नाही केला. आता BP यंग पोरगा आपला त्यांनी परत दुसरा शोधला. मग आम्ही सुद्धा त्यांना वेळ दिला की बाबा तुम्ही शोधा ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. मग आपण शोधला आणि त्यांना नाही आवडला तर काम त्यांना करून घ्यायचं. ती लिबर्टी आपण त्यांना दिली आणि त्यानुसार आपल्याला चांगला व्यक्ती सापडला आणि रिपोर्ट पण चांगला आहे की बाबा ठीक आहे, थोड्या चुका होत असतात, मग मी माझ्या पद्धतीने त्या दुरुस्त करून घेतो, त्यांना माहीतच आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्यांनीच त्यांच्यासोबत आणि त्यांनी सगळ्यांसोबत काम केलं. तर असे श्रीयुत जानकर उपलेखापाल यांची जिल्ह्यातच परंतु थोडीशी लांब बदली झाली आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांनी प्रवास आता त्यांना रोजचा थोडासा करावा लागणार आहे, तर त्या प्रवासामध्ये स्वतःची काळजी घ्यावी. जर ग्रुप असेल तर त्या ग्रुपला जॉईन होऊन महाबळेश्वर सातारा करणारे ग्रुप्स आहेत 4 व्हीलरने, त्यातून ते जॉईन झाले तर काही अडचण नाही. बसने थोडा वेळ लागतो, मेडामार्गेच आय थिंक ते जात असतात. 2 व्हीलरनं प्रवास करू नये. मी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो. आणि आपला जो नौखा स्टाफ आहे त्यांना इथून पुढेही त्यांनी मदत करावी. आणि शनिवार रविवार ते इथंच असणार आहेत, त्यामुळे ती मदत निश्चितपणे होईल. जे काम आपल्याला 5 दिवसात नाही जमणार ते 6व्या दिवशी आपण त्यांच्यामार्फत ते घडवून आणू असं मी बोलतो आणि माझं थोडक्यातलं मनोगत संपवतो. धन्यवाद.